इलेक्ट्रिक लोखंडी पोल व पोलवरील ॲल्युमिनियम तारांची चोरीचा गुन्हा उघड. धाबा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सोमनपल्ली ते धाबा रोडवर विद्युत वितरण कंपनीचे लोखंडी पोल आणि ॲल्युमिनियमच्या तारा चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पिकअप वाहनासह एकूण 10,84,375 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 25 ते 26 एप्रिल 2026च्या दरम्यान मौजा सोमनपल्ली परिसरातील विद्युत टीपी पोल क्रमांक 104 हा अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरने कापून चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी धाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. 26 एप्रिलच्या रात्री 12:30 वाजताच्या सुमारास पोलीस पथक गस्तीवर असताना त्यांना सोमनपल्ली धाबा रोडवर धर्मराव भोयर यांच्या शेताजवळ एक पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MS34 CQ 2502 संशयास्पद स्थितीत उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या वाहनाची सखोल झडती घेतली असता कॅबिनमध्ये मोठे वायर कटर, कापडी हँडग्लोव्ज, बॅटरी आणि कट ऑफ व्हील्स मिळून आले. तसेच वाहनाच्या मागील भागात जाड दोरखंड आढळून आला. परिसराची पाहणी केली असता घटनास्थळापासून 75 मीटर अंतरावर एका डीपीजवळ लाल रंगाचा HP गॅस सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर, गॅस कटर नोझल, पाना आणि हातोडी असा चोरीसाठी लागणारे सर्व सामान मिळून आले. चोरट्यांनी डीपीचा पोल जमिनीपासून 1 फूट उंचीवर गॅस कटरने पूर्णपणे कापला होता. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या 2 आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद फिरोज अब्दुल वहाब आणि जमील करीम शेख यांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी 10 लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन, गॅस सिलेंडर, कटर, मोबाईल संच, लोखंडी पोलचे 32 तुकडे आणि ॲल्युमिनियमच्या तारा असा एकूण 10,84,375 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.